शुभविवाह या मालिकेच्या 8 नोव्हेंबरच्या भागामध्ये डॉक्टर सांगत असतात, हे बघा इतके वर्ष तो सगळ्या गोळ्या घेतोय, त्यामुळे शरीराचं नुकसान तर झालेलं असणारच आहे। त्यामुळे आपण या सगळ्या टेस्ट करूया की किती नुकसान झालंय, काय करता येईल, तर तेच आपल्याला बरं पडेल। आणि तितक्या टेस्टचे रिपोर्ट घेऊन आता तिकडे वॉर्ड बॉय येतो। वॉर्ड बॉय सगळे रिपोर्ट आता डॉक्टरांकडे देतो। डॉक्टर ते रिपोर्ट पाहतात आणि थोडेसे टेन्शनमध्येच येतात। डॉक्टरांना थोडंसं काहीतरी डाऊटफुल वाटतं। मग ते म्हणतात, आकाश तू न या काकांसोबत जा आणि वजन आणि उंची हे सगळं चेक करून घे, असं म्हणत मुद्दाम आकाश समोर बोलायला नको म्हणून ते आकाशला वॉर्ड बॉय सोबत बाहेर पाठवतात। आकाश म्हणतो, ठीक आहे मी जातो। आता आकाश गेल्यानंतर भूमी म्हणते, डॉक्टर तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे का, म्हणून तुम्ही आकाशला बाहेर पाठवलं? डॉक्टर म्हणतात, हो, म्हणजे आता ह्या गोळ्यांनी नुकसान तर शरीराचं झालेलं आहे, पण या सगळ्यामध्ये आपण त्याच्यावरती उपचार सुरू केले ना की सगळं ठीक होईल। पण उपचार सुरू केल्यावरती कदाचित आकाश हायपर होण्याची शक्यता आहे। म्हणजे आकाशला काही गोष्टी नीटशा अजिबात कळणार नाहीत किंवा तो एकदम जास्त रिॲक्ट होईल। त्यामुळे त्याला प्रेमाने आणि व्यवस्थितपणे हँडल करणं गरजेचं आहे। कोणतंही दडपण त्याच्यावरती न देता नॅचरली ही प्रोसेस व्हायला पाहिजे आणि म्हणून तुम्हाला खूप पेशन्स ठेवावे लागतील। आणि तुम्हाला समजलं का की घरामध्ये त्या गोळ्या त्याला बदलून कोण देत होतं, असं विचारल्यावर ती भूमी काही सांगणार तर तितक्यात तिथे आकाश येतो। भूमीला सगळी घटना आठवते की रागिणी आत्यांनी रघु काकांवरती संशय घेतलाय, पण भूमीचा रघु काकांवरती बिलकुल संशय नसतो। त्यामुळे भूमी गप्प बसते आणि आकाश समोर म्हणते, नाही आम्हाला अजूनही कळालं नाही की कुणी हे सगळं केलंय, आणि ती तो विषय टाळते। त्यानंतर भूमी आता आकाशला घेऊन घरी येत असते। आकाशला घेऊन घरी येत असताना भूमीला आकाशसोबतचे घालवलेले सगळे चांगले क्षण आठवत असतात आणि भूमी आकाशच्या नव्याने प्रेमात पडत असते, त्याच्या सगळ्या गोष्टी आठवत असते। आणि आता भूमी म्हणते, आकाश म्हणजे तुला मी कसं सांगू मला माहीत नाही आहे, पण खरंच रे मी तुझ्या नव्याने प्रेमात पडते। मी तुला आत्ता सांगितली ही गोष्ट तरी तुला समजेल की नाही माहीत नाही, पण खरंच आकाश आय लव्ह यू। दिवसेंदिवस मी अधिकच तुझ्यावरती प्रेम करत चालले आहे, असं म्हणत भूमी आता आकाशच्या मस्तपैकी खांद्यावरती डोकं ठेवते आणि छानपैकी झोपी जाते। मग दोघंजण घरी यायला निघतात, तोपर्यंत रघु काका लपतछपत घरी येतात आणि आता रघु काका सांगत विचार करतात की आत्तापर्यंत मालकीणबाई आणि आकाश बाबा घरी आले असतील, काहीही करून हीच वेळ साधून मला त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, त्यांच्याशी बोलायला पाहिजे। आता रघु काका लपतछपत वॉचमनचा डोळा चुकवून परफेक्ट त्याच वेळेमध्ये रूममध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात। बंगल्यामध्ये तर एंट्री मिळते, आता रूममध्ये शिरायचं असतं। तोपर्यंत इकडे आजी जेवणाच्या टेबलवरती भूमी आणि आकाशची वाट पाहत असते आणि म्हणते, अजून का नाही दोघं जण आले? यावरती रागिणी म्हणते, अगं आई भूमीने आता खूप व्याप वाढवून घेतलाय की नाही, त्यामुळे तिला जरा ऑफिसमध्ये लेट होणार आहे, तू काळजी करू नकोस। रघु काका हे सगळं ऐकताना विचार करतात, अरे देवा, म्हणजे मालकीणबाई आणि आता आकाश बाबा अजून आले नाहीत तर मग मी त्यांच्याच रूममध्ये लपून बसतो, असं म्हणत रघु काका आकाशच्या रूममध्ये येऊन लपून बसण्याचा प्रयत्न करतात। तोपर्यंत आकाश आणि भूमी कार थांबवून खाली उतरतात। आकाशला खूप साऱ्या बांगड्या दिसलेल्या असतात आणि आकाश म्हणतो, सायकल राणी हे बघ तुझ्यासाठी मी बांगड्या घेणार आहे। भूमी म्हणते, अरे आकाश लेट होईल आपल्याला, चल बरं आपल्याला जायला हवे ना। यावरती आकाश म्हणतो, नाही सायकल राणी आत्ता तुला मी कुठेही पाठवणार नाही, हे बघ या बांगड्या घ्यायच्या आहेत। भूमी म्हणते, आकाश तू ऐकणार नाहीस ना? आकाश म्हणतो, अजिबात नाही। मग आकाश भूमीसाठी खूप साऱ्या बांगड्या घेतो, तिच्या हातात घालतो आणि भूमी म्हणते, आकाश या निळ्या रंगाच्याच का बरं बांगड्या घेतल्यास? यावरती आकाश म्हणतो, हा रंग तुला छान दिसतो सायकल राणी, त्यासाठी मी तुला ह्या बांगड्या घेतल्यात, असं म्हणत आकाश आता भूमीच्या हातामध्ये त्या बांगड्या छानपैकी घालतो। आणि आता भूमी आकाशच्या नव्याने प्रेमात पडत असते, पुन्हा प्रेमात पडत असते आणि बांगड्या घालून भूमी खूप खुश होते आणि म्हणते, चल आता निघायचं का? आकाश म्हणतो, हो सायकल राणी। याच्यावरती आता आकाश आणि घरी यायला निघतात। रघु काका रूममध्ये येतात आणि आता रूममध्ये लपून बसतात। हे सगळं पौर्णिमा बघते आणि लगेचच रागिणीला चहाड्या करण्यासाठी ती रागिणीच्या इकडे येते। रागिणीच्या इथे आल्यावरती रागिणी तोपर्यंत खाली डायनिंग टेबलवरती सगळ्यांशी गप्पा मारत असते। भूमी आलेली असते आणि सगळ्या गप्पा टप्पा चालू असतात। त्यावरती आजी म्हणते, खरंच भूमी तू खूप मोठं काम केलंस, म्हणजे ना आता आकाशला बरं होणार आहे, त्या गोळ्या तू बंद केल्यास आणि आकाश लवकरात लवकर बरा होणार यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही।
याच्यावरती भूमी सांगते, आकाश आता याच्या पुढे फक्त आणि फक्त माझ्या हातूनच तू गोळ्या घ्यायच्या आहेस. यावरती रागिणी म्हणते, का ग भूमी, असं का ग? म्हणजे जो गोळ्या देणारा होता घराच्या बाहेरचा व्यक्ती तो तर पकडला गेला ना, मग तरी सुद्धा तुझा आमच्यावरती डाऊट आहे का? अजूनही तू आकाशला तुझ्या हाताने गोळ्या घेण्यासाठी का बरं सांगते आहेस भूमी? काय याच्यामध्ये तुझं नक्की आहे तरी काय? असं म्हणत मुद्दामच रागिणी चिडते आणि आता भूमीला जाब विचारते. याच्यावरती भूमी सांगते, अजूनही रघु काकांनी या गोळ्या दिला माझा विश्वासच बसत नाही. कारण रघु काका आपल्या घरचे मेंबर आहेत, इकडची काडी ते तिकडे पण करत नाहीत आणि तरी सुद्धा ते असं करतील. याच्यावरती आजी म्हणते, मला ना या गोष्टीचा किस नाही काढायचा आहे, आपण ही गोष्ट इथेच थांबूया का? आता आकाश बरा होणार आहे एवढं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, हा विषय नको. असं म्हणत आजी त्या विषयावरती पडदा टाकते आणि विषय बंद करायला सांगते. इकडे तोपर्यंत पौर्णिमा धावत पळत रागिणीला सांगायला येते, आई तुम्हाला माहिती आहे का, रघु आलाय घरामध्ये आणि तो आकाशच्या रूममध्ये लपलाय. आपण एक काम करूया, आपण सगळ्यांसमोर त्याचं भांडं फोडूया का? रागिणी म्हणते, 2 मिनिटं थांब. आणि भूमी आणि आकाश आपल्या रूममध्ये चाललेले असताना रागिणी भूमीला म्हणते, अगं भूमी, मी ना किचनमध्ये एक पदार्थ बनवून ठेवलाय, त्याची टेस्ट कर जरा. कारण कसं आहे, मानसी पण घरात नाही आहे, तूच टेस्ट कर आणि तूच सांग बरं कसा झालाय. आकाश तू हो पुढे, भूमी नंतर येईल. भूमी म्हणते, आकाश तू रूममध्ये हो, मी येतेच. मग भूमीला मुद्दाम किचनमध्ये पाठवून आकाशला एकट्यालाच वरती पाठवून रागिणीची नवीन कारस्थानं सुरू होतात. पौर्णिमा म्हणते, आई सांगा ना सगळ्यांना रघु आलाय म्हणून, सगळ्यांसमोर त्याला पकडूया. यावरती रागिणी म्हणते, पौर्णिमा त्याला पकडण्यापेक्षा त्याला पळवून लावण्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. तू बघच आता रघुला पळवून मी पुढचं काय करते ते. असं म्हणत रागिणी आता मुद्दामच रघु पळवून जाईल आणि त्याच्यावरती आळ येईल असं काहीतरी करणार असते. पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं. रागिणीचा हा डाव फ्लॉप होणार असतो. रघु आता बराच वेळ आकाश भूमीची वाट पाहतो आणि लपून छपून कधी एकदा आकाश येतोय असा विचार करत असतो. त्याच वेळेला आकाशला बघून रघुचा आनंद गगनात मावेन असा होतो. आकाश बाबा आले, माझे आकाश बाबा आले असं म्हणत रघु आता प्रेमाने आकाशकडे पाहत राहतो. पण तेवढ्यातच मुद्दाम पौर्णिमा आणि रागिणी यांनी कारस्थान करत लाईट बंद केलेली असते. लाईट बंद केल्यावरती आकाश थोडासा पॅनिक होतो. लाईट कुठे गेली, लाईट कुठे गेली असं म्हणत आकाश पॅनिक होतो. त्याला ऑलरेडी अंधाराची भीती वाटत असते, हे रागिणी आणि पौर्णिमाला अचूक माहिती असतं. तोपर्यंत रघु काका विचार करतात की आकाश बाबा लाईटमुळे घाबरतील, मला त्यांना समजवलं पाहिजे. आकाश बाबा हे बघा मी आलोय. आता आकाशला काही दिसत नसतं. आकाश म्हणतो, कोण आहे, सोड मला, कोण आहेस तू? रघु काका म्हणतात, आकाश बाबा ऐका तरी माझं, मी तुमचा रघु काका आहे. पण आकाश खूप पॅनिक झालेला असतो, त्याला काही कळतच नसतं. रघु काका म्हणतात, बाबा शांत व्हा असं म्हणत आकाशला ते आता शांत करत असतात. आकाशला मी रघु आहे, मला नीट समजून घ्या, मला तुमच्याशी बोलायचं आहे महत्त्वाचं असं म्हटल्यावरती आकाश थोडासा भानावरती येतो आणि रघु काकांकडे पाहायला लागतो. रघु काकांकडे पाहायला लागल्यावरती आकाशला कळतं, अरे देवा, हे तर रघु काका आहेत, हा आवाज तर रघु काकांचा आहे. आकाश म्हणतो, रघु काका तू इकडे कसा काय आलास? अरे कसा काय आलास? बरं झालं तू आलास, मला खूप आनंद झाला असं म्हणत आकाश रघु काकांना मिठी मारतो, त्यांच्याशी गप्पा मारायला लागतो. आणि आता आकाशला रघु काका आलेत हे समजलेलं असतं. पण आधी आकाशने केलेला आरडाओरडा हा खालपर्यंत ऐकायला गेलेला असतो. त्यामुळे आकाशचा आरडाओरडा ऐकल्यामुळे खालचे सगळेच जण धावत वरती यायला गेले असतात. आणि इकडे रघु काका सांगत असतात, आकाश अरे तुला भेटायला मी आलोय, मला तुझी खूप आठवण येत होती. आकाश तू कसा आहेस आकाश बाबा असं म्हणत ते आता आकाशला कसा आहेस विचारत असतात, तुझी आठवण येते सांगत असतात. आणि तेवढ्यात खालून आकाश काय झालं असं म्हणत घरातली मंडळी धावत पळत येतात. त्यावेळेला आकाश म्हणतो, रघु काका घरातली लोक आली, त्यांनी तुला पाहिलं तर आत्तूने तुला घराबाहेर काढलंय ना. आता मात्र रघु काकांना वाचवण्यासाठी आकाश त्याला लपायला सांगतो. तोपर्यंत रागिणी खाली थांबलेली असते. पण राजा काका, आजी आणि भूमी हे टॉर्च घेऊन वरती येतात. रघु काका थोडेसे घाबरतात, काय करावं बरं, इथे सगळ्यांच्या समोर आलो तर पुन्हा काहीतरी गडबड होईल. म्हणून रघु काका पुन्हा एकदा पळून जातात आणि ते कोणालाही दिसत नाहीत. आकाशनेच रघु काकांना पळवलेलं असतं. तोपर्यंत घरामध्ये पाडव्याची तयारी होत असते. एकमेकांना गिफ्ट दिलं जात असतं. अथर्वने मानसीला गिफ्ट दिलं असतं आणि आकाशने छानपैकी साडी मागून भूमीला गिफ्ट दिलं असतं. पौर्णिमा म्हणते, बरोबर आहे, या घराचा एक मुलगा जेलमध्ये आहे असं कुणाला वाटतच नाहीये ना, सगळेजण आनंदामध्ये सेलिब्रेट करतायत. भूमी म्हणते, पौर्णिमा असं नाहीये. पौर्णिमा म्हणते, तू गप्पा बस ग, मला तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये. माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवून तुम्ही इथे आनंदामध्ये दिवाळी साजरी करताय ना. आता मात्र भूमी त्या मूर्ख पौर्णिमाच्या नादी लागत नाही. सगळेच जण मूर्ख पौर्णिमाला इग्नोर करतात. आता आकाशने भूमीला छान साडी गिफ्ट दिलेली असते ऑनलाईन ऑर्डर करून. तो भूमीला म्हणतो, सायकल राणी मी तर तुला गिफ्ट दिलंय, पण तू
तू मला गिफ्ट नाही दिलंस, आता माझं गिफ्ट दे की. भूमी म्हणते, आकाश तुझं गिफ्ट पण मी तुला देणार. असं म्हणत चक्क भूमी आकाशला किस करते आणि म्हणते, आकाश तुला माहीत आहे की नाही, पण ही सायकल राणी अखंड तुझीच राहणार आहे आणि तुझीच आहे. कधीही सायकल राणी ही तुझ्यापासून दूर होणार नाही. असं म्हणत भूमीने जगातलं खूप सुंदर गिफ्ट आकाशला दिल्यावरती आकाश मात्र हरखून जातो.